कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणींनी प्रयाग चिखली येथे गुरुदेव दत्तांना जलाभिषेक घातला। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हा जलाभिषेक घालण्यात आलाय। यावेळी करवीर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। यावेळी महिलांनी पदयात्रा काढत प्रयाग चिखली येथे संगमावरील नदीचे पाणी दत्तगुरूंना जलाभिषेक घालण्यासाठी आणलं होतं। या दरम्यान महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडंही यावेळी घालण्यात आलं। यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आमचे भाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व्हावे, सर्वसामान्याचा नेता म्हणून आपले एकनाथ साहेब आहेत आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व आहे। त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही लाडक्या बहिणी करवीर विधानसभेत जास्तीत जास्त संख्येने आज इथं उपस्थित झालेला आहोत। आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही पर्यावरती गुरुदेव दत्त यांना साकडे घातलेले आहे की आमचे लाडके नेते सगळ्या बहिणींचे, महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके नेते एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। त्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना केलेली आहे। श्री क्षेत्र प्रयाग चिखली ते दत्त गुरु महाराज यांच्या चरणी प्रार्थना करायला आलोय की एक महायुतीचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबच व्हावे परत, कारण की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अनेकदा मुख्यमंत्री व्हावा असे सर्व लाडक्या बहिणींची इच्छा आहे। आज महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आलेली आहे आणि आज आम्ही इथे करवीर मतदारसंघातील प्रयाग चिखली येथे दत्तगुरूंच्या चरणी आम्ही साकडं घालायला आज हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित आहेत। आमची अशी इच्छा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे।